खुनातील आरोपीची धिंड, पोलीस ॲक्शन मोडवर. कारागृहातून सुटल्यानंतर काढली होती मिरवणूक. खुनातील आरोपीची नाशिक रोड पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यातून बिटको पॉइंटपर्यंत धिंड काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दाखवून दिलं. शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं. गुन्हेगारावर पोलिसांचे वचक कायम असून नागरिकांमध्ये गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी म्हणून परिसरात धिंड काढली. खुनातील आरोपी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर परिसरात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याची रील्स व्हायरल होताच ती रील्स नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे त्यांनी बघून त्यानंतर लगेचच कारवाईस सुरुवात केली. आरोपी विरुद्ध कठोर भूमिका घेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 20 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असलेला आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा खून करून जेलमधून सुटल्याने त्याचे समर्थनासाठी प्रतीक सोनवणे, यश गीते, मोनू सोनवणे, उमेश फसाळे, प्रमोद सावडेकर, श्रावण पगारे, सुमित बगाटे, मुन्ना साळवे, रामू नेपाळी यांच्यासह 15 ते 20 जणांनी धारदार शस्त्र मिरवून 4 चाकी व दुचाकी वाहनावर बसवून जाताना रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सामान्य नागरिकांना व वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण करून त्यांच्या अंगावर धावून दहशत निर्माण केली होती. अरुण गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास विजय टेमगर करत आहेत.